वळूयात पुढील बातमीकडे। नवी मुंबई विमानतळ नामांतर प्रकरण। विमानतळाला दिबा पाटलांचं नाव द्या। रश्मिता पोपेटा या तरुणीनं त्यासाठी उपोषण सुरू केलं। उपोषणाचा 6वा दिवस आहे। तरुणीची तब्येत खालावली आहे। तर नवी मुंबई विमानतळाला दिबा पाटलांचं नाव द्या यासाठी तरुणीचं उपोषण। जेव्हा तुमचा जन्म होतोय तेव्हा तुम्हाला नाव पडतंय, त्याच नावाने लोक ओरडतात ना। दुसऱ्या नावाने ओरडतात, दुसऱ्या नावाने नाव ओरडतात ना। ते बोलतात अजून नाव नाही दिलं, पण नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ नाव काय? अडाणी, आतमध्ये अडाणी विमान। तुम्ही आम्हाला येड्यात का घुसवता भूमिपुत्रांना? माझ्या ताटातला भात म्हणजे माझ्या बापाने दिलेला घास। माझ्या बापाचं नाव लागत नाही तोपर्यंत मी उपोषण सोडणार नाही। तर इथला आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी कविता लोखंडे यांनी। पाहूया। नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या नामांतरणाचा मुद्दा पुन्हा एकदा तापलेला आपल्याला पाहायला भेटतोय। आपण नवी मुंबईतील विमानतळाच्या शेजारी असलेल्या चिंचपाडा गावामध्ये आहोत। आपण बघतोय या ठिकाणी मोठ्या संख्येने भूमिपुत्र जे आहेत ते एकवटलेले पाहायला भेटतात। अनेक संस्था ज्या आहेत त्या या ठिकाणी उपस्थिती लावलेल्या आपल्याला पाहायला भेटतात। या विमानतळाला लोकनेते दिबा पाटील यांचं नाव द्यावं यासाठी एक भूमिपुत्र कन्या जी आहे रश्मिता ती उपोषणाला बसलेली आहे। आज उपोषणाचा 6वा दिवस आहे आणि आज 6व्या दिवशी देखील तिचं उपोषण सुरू आहे। आणि एकूणच आपण बघताय तिची प्रकृती जी आहे ती खालावलेली पाहायला भेटते। या आधी देखील भूमिपुत्रांनी अनेक आंदोलनं केली, उपोषणं केली, परंतु अद्यापही विमानतळाला लोकनेते दिबा पाटील यांचं नाव दिलं गेलेलं नाही। आणि ही रश्मिता जी आहे ती आता गेल्या 6 दिवसापासून जे आहे ते उपोषणाला बसलेली आपल्याला पाहायला भेटते। सरकार याकडे कशा पद्धतीने बघतंय आता हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। कविता लोखंडे, जय महाराष्ट्र, पनवेल।